नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एस टी बसने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास राहणार आहे. कारण यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट देण्यात आलेलं आहे आणि त्यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. जर तुम्ही महिला असाल आणि अर्धे तिकीट याचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही UDID कार्ड वापरत असाल म्हणजे अपंग असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही शालेय किंवा कॉलेज विद्यार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण यामध्ये तुम्हाला आता एक कार्ड घ्यावं लागेल. त्या कार्डशिवाय तुम्हाला कुठल्याही शासकीय जी लाभ भेटतो, जी सूट भेटते त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. तर काय आहे अपडेट? चला मग संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रवासाचा नवा डिजिटल शुभारंभ. तर ST म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी NCMC नावाचं कार्ड काढलेलं आहे. यामध्ये NSDL पेमेंट बँकसोबत यांनी करार केलेला आहे आणि NCMC स्मार्ट कार्ड काढलेलं आहे. तर हे स्मार्ट कार्ड कोणासाठी आवश्यक आहे, याचा काय उपयोग आहे पहा. हे कार्ड कोणाला मिळणार आहे? या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आले आहे. विद्यार्थी, शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल. म्हणजे तुमचा जो सरळ ID असतो त्याच्याशी हे कार्ड जोडलं जाईल. ज्येष्ठ नागरिक व महिला, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल. म्हणजे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, 75च्या पुढं तुमचं वय असेल आणि तुम्हाला सध्या कुठलंही तिकीट घेतलं जात नाही. जर तुम्ही सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजे तुम्हाला जर हाफ तिकीट असेल, महिला असाल त्यांना हाफ तिकीट असेल तर त्यांनाही हे कार्ड बंधनकारक आहे आणि तुमचं हे कार्ड आधारशी संलग्न असणार आहे. ज्यावरून यामध्ये ST बस प्रवासामध्ये आधार एडिट करून वापरतात किंवा चुकीचे आधार कार्ड वापरतात, यामध्ये याला आळा बसणार आहे. तुम्ही UDID कार्ड चुकीचं बनवून घेत आहेत आणि त्याद्वारे याचा लाभ मिळवत आहेत. आता त्यांना हा आळा बसणार आहे. कारण यामध्ये तुमचं जे NCMC कार्ड आहे ते आधार संलग्न असणार आहे. आधार नंबरशी जोडलं गेलेलं असणार आहे. दिव्यांग प्रवासी UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड, पुरस्कार्थी व पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, अधिस्वीकृती पत्रकार, राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत वितरण. तर यांना हे कार्ड घेणं बंधनकारक आहे. कार्डची वैशिष्ट्ये काय आहेत पहा. नवीन कार्डची किंमत ₹199 असणार आहे. जर तुमच्याकडे जुनं स्मार्ट कार्ड आहे ते जमा केल्यास ₹149 हे कार्ड तुम्हाला मिळणार आहे. वॉलेट मर्यादा किमान ₹100 आणि तुम्हाला ₹50च्या पट्टीमध्ये याचा रिचार्ज करावा लागणार आहे. रिचार्ज सुविधा TIM मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून तुम्ही सहज रिचार्ज करू शकता. नोंदणीकृत व्यापक यंत्रणा, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 30,000हून अधिक एजंट यामध्ये नेमणूक केलेली आहे. बस स्थानकावरच नोंदणीची प्रक्रिया पार पडत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. तुम्ही घेतले नाही तर तुम्हाला कुठलीही सवलत मिळणार नाही आणि तुम्हाला 100% जे आहे ते पैसे भरावे लागतील. म्हणजे तुम्हाला 100% रकमेचं हे तिकीट खरेदी करावे लागेल. सवलतीसाठी रुपे ऑन द गो NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक आहे. NCMC कार्ड नसल्यास पूर्ण भाडे आकारले जाईल. कार्डची डिलिव्हरी 30 दिवसात नोंदणीच्या ठिकाणी मिळेल. सवलत तिकीट फक्त कार्ड वॉलेटमधूनच दिले जाईल. वॉलेट कॅश किंवा UPIने टॉपअप करता येईल. NCMC कार्डवर आधार कार्डनुसार नाव व फोटो असेल. सदर कार्ड रोख, समतुल्य व अहस्तांतरणीय असेल. सवलतीधारी प्रवाशांनी आरक्षण तिकीट काढताना कार्ड व्हॅलिडेशन करणे आवश्यक आहे. हरवलेली किंवा खराब झालेली कार्डे सशुल्क पद्धतीने बदलून देण्यात येतील. नवीन स्मार्ट कार्ड केवळ ₹199 अवेलेबल आहे. हे कार्ड कोणाकोणाला काढायचं आहे पहा. महिलांना काढायचं आहे, याच्यासाठी आधार कार्ड लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक यांना काढायचं आहे, आधार कार्ड लागणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक यांना काढायचं आहे, आधार कार्ड लागणार आहे. दृष्टिहीन यांना काढायचं आहे, विशिष्ट ओळखपत्र लागणार आहे. दिव्यांग यांना काढायचं आहे, याच्यासाठी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड लागणार आहे. विद्यार्थ्यांना काढायचं आहे, ज्यांना सरळ क्रमांक लागणार आहे. सवलती शासकीय प्रमाणपत्र लागणार आहे आणि सवलत नसलेले प्रवासी यांना मोबाईल OTPद्वारे काढावे लागणार आहे. तर कार्ड कसं असणार आहे पाहू शकता तुम्ही. कार्डचा डेमो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुमचं नाव असणार आहे, सिरियल नंबर असणार आहे, किती तारखेपर्यंत व्हॅलिड असणार आहे, तुमचा फोटो असणार आहे. अशा प्रकारचं हे कार्ड जारी करण्यात येणार आहे. इथून पुढे जर तुम्हाला बसमध्ये कुठल्याही प्रकारची सवलत पाहिजे असेल तर हे कार्ड अनिवार्य आहे. ज्यांच्याकडे हे कार्ड नसेल त्यांना 100% तिकीट पे करून तुम्हाला प्रवास करावा लागेल. तर असे हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. हे कार्ड कुठं मिळणार आहे? तुमच्या जवळच्या बस डेपोमध्ये तुम्हाला हे कार्ड मिळणार आहे. यासाठी लवकरच नोंदणी करून घ्या आणि तुमचे कार्ड काढून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.